जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळालेलं जगातलं एक अतिसंवेदनशील जंगल राधानगरीची हीच खरी ओळख. नीरव शांतता, वाऱ्याची मंद झुळूक, ऊन सावल्यांचा खेळ, विविधांगी वृक्ष, पक्ष्यांचा मधुर गुंजारव, पशुपक्ष्यांचा आदिम आदिवास आणि अंतरंगामध्ये अव्याहत वाहणारे पांढरे शुभ्र पाण्याचे प्रपात, अशी ही पर्यटनाची पंढरी आपली राधानगरी. धरणाचा पाया, वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकाम, मध्यभागी असलेले 5 दरवाजे, तर देशातल्या एकमेव असलेल्या या स्वयंचलित 7 दरवाजातनं पाऊस काळामध्ये फेसाळत्या दुधासारखे वाहणारे जलप्रपात बघणं हे एक आकर्षक, आश्चर्यकारक आणि तितकंच विहंगम दृश्य. राजर्षी शाहूंच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या स्मृती जपणारा, साठमारीचं केंद्र असलेला हत्ती महाल, इतिहासाची साक्ष देणारा शिवगड किल्ला, जलाशयाच्या पाठीवर दिमाखात उभा असलेला बेंझीर व्हिला, कडे कपारीतनं उत्तुंग कोसळणारे राऊतवाडीचे धबधबे आणि रामणवाडीचे धबधबे बघताना मन अगदी थक्क होऊन जाते. नयनरम्य फुलपाखरू उद्यान, काजवा महोत्सव, पर्यटकांच्या उत्तम निवासाची सोय असलेलं MTDCचं विश्रांतीगृह हे जगाच्या पटलावर आता आपला ठसा उमटवू लागले. निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केलेल्या या भूमीत जोरदार अतिवृष्टी, महापूर, विकासाला बाधक असलेल्या वन खात्याच्या जाचक अटी, औद्योगिकरणाच्या अनेक मर्यादा आणि शिक्षणाचा प्रचंड अभाव यामुळं इथले भूमिपुत्र आजही जगण्याशी संघर्ष करतायत. आपला इतिहास सांगताना वर्तमानानं त्यांच्या समोर नवे प्रश्न निर्माण केले आणि म्हणूनच इथल्या विकासाला खीळ बसते आहे. जी गावं पाण्यानं समृद्ध असतील तीच गावं सर्वाधिक श्रीमंत असतील, ही म्हण सत्यात उतरवण्यासाठी खरी गरज आहे ती इथल्या भूमिपुत्रांचं वर्तमान बदलण्याची, त्यांना विकासाची दिशा दाखवण्याची. अभयारण्याच्या कायद्यामुळं उद्योगधंदे उभारण्यात येणाऱ्या अडचणी, वाढती बेरोजगारी यावर मात करण्यासाठी राजर्षी शाहूंच्या धरणाच्या छायेतच पर्यटनाच्या अनेक संधी गरजेचं आहे. याशिवाय तालुक्यातल्या काळम्मावाडी, तुळशी आणि धामणी सारख्या जलप्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटनपूरक विकासाला भरपूर संधी आहेत. एकूणच नैसर्गिक स्थिती बघता पर्यावरणीय व्यवस्था, तिथली परिस्थिती आणि तुमच्या अवतीभोवतीचा भूगोल हा तुमचा सगळ्यात मोठा रक्षक असतो.